नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत जे मशीन माझ्यासमोर दिसतोय ते मशीन आयोनाइज्ड वॉटर. तर हे आयोनाइज्ड वॉटर जे आहे हे पाणी का गरजेचं आहे? आपल्या शरीरामध्ये 72% पाणी. आणि मित्रांनो, जर पाहायला गेलं हल्ली आपण आजाराचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढत चाललंय. मग आजार का वाढत चालले? कारण आपण जे पाणी पितोय हे अल्कलाईन पाणी आपल्याला भेटत नाही. मग अल्कलाईन पाणी हे पहिलं कुठं भेटायचं? पास्ट बघितलं गेलं तर मित्रांनो, झऱ्यातून पाणी भेटायचं, खडकातनं पाणी भेटायचं, पण आज ते पाणी मिळत नाहीये. पण या डेमोच्या माध्यमातून मला हे दिसलं की इकडे जर पाहायला गेलं तर मित्रांनो सगळे अल्कलाईन वॉटर आहे की जे आपल्या शरीराला गरजेचं आहे. 7 pH च्या वरती जे पाणी लागतं आपल्या शरीराला ते मित्रांनो या डेमोच्या माध्यमातून दिसते. पण इथून स्प्राईटच्या डेमो पासून बघितलं, स्प्राईट आपल्या शरीराला किती घातक आहे. कारण ऍसिडिक म्हणलं तर स्प्राईट आहे आणि तिथून आजार वाढतात मित्रांनो. स्प्राईटचा डेमो बघितला, त्यानंतर हळदीचा डेमो बघितला. हळद सुद्धा जे आपण जेव्हा जमिनीतून काढलेली हळद म्हणजे जिवंत हळद असते आणि त्याचा कलर जसा असतो ना तसा हा कलर दिसेल. त्यानंतर बघितलं गेलं तर आपण इथं ग्रीन टी सुद्धा ज्यावेळेस आपण गरम पाणी केल्यानंतर जे ग्रीन टीचा कलर येतो तो कलर इथं दिसेल, पण इथं अजिबात दिसणार नाही. कारण का, जे पण ज्या ठिकाणी अल्कलाईन वॉटर टाकले त्या ठिकाणी मित्रांनो की जे गरम पाण्यामध्ये जे प्रोसेस होते ती प्रोसेस ऑलरेडी अल्कलाईन वॉटर मध्ये होते. हे जे जिरा आहे मित्रांनो, जर बघितलं दोन्ही कलर चेंज दिसतोय, हे येलो दिसतंय का? कारण आपण भाजी करताना ज्यावेळेस गरम करतो तेल आणि त्यात जिरं टाकल्यानंतर जो कलर येतो तो कलर ह्याच्यामध्ये दिसतोय आणि याच्यात काहीच बदल दिसत नाहीये. त्यानंतर बघितलं गेलं तर मित्रांनो इथं जे ब्राऊन राईस की ज्यात टॉप राईस म्हटलं जातं, तर ह्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा इथं डिझॉल्व्ह झालेले दिसतं आणि इथं काहीच कलर आलेला दिसत नाहीये. तर हे आपल्याला ब्राऊन राईसचं आणि इथं तेलाचं पण दिसतंय मित्रांनो की ह्या ठिकाणी हे तेल की जे डिझॉल्व्ह झाले, की जे तेल आपण बघतो की ह्याच्यात डिझॉल्व्ह होत नाही कारण ह्याच्यात लेयर साठलाय. कारण ह्या पाण्यामध्ये ऍसिडिक पाणी आहे, हे पाणी आयोनाइज्ड पाणी आहे. तर मित्रांनो, मला ह्यातून तुम्हाला एक सांगायचं, वेगवेगळे डेमो. हे मशीन आहे 11 प्लेटचं आणि हे मशीन आहे 7 प्लेटचं. मित्रांनो, हे मशीन बसवल्यामुळं माझ्या घरामध्ये हेल्दी वातावरण बनलं, माझं स्वतःचं, माझ्या फॅमिलीचं. आणि हे मशीन बसवल्यानंतर मित्रांनो प्रत्येकाचं लाईफ बदलणार आहे, हेल्थ बदलणार आहे, हॉस्पिटलचा खर्च वाचणार आहे. मित्रांनो, ह्या मशीनची अत्यंत गरज आहे. कारण मी स्वतः हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च होताना बघितला, पण मित्रांनो ह्या मशीनमुळं कित्येक खर्च वाचताना सुद्धा बघितलेत. तर हे मशीन आपल्याला गरजेचं, आपल्याला फॅमिलीला गरजेचं आहे. आणि मित्रांनो, आपण एक हेल्दी लाईफ जगूया. बेस्ट ऑफ लक.